आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेब आहेत। विधान परिषदेमध्ये पणन संदर्भामध्ये बिल आणले जाते, प्रखर विरोध होते। नक्की बिल काय आणि त्याला विरोध काय? असं आहे की सरकार आता सगळं खाजगीकरणात करायला लागलेलं आहे। लोकशाहीतून निवडणुका होत आता त्या आपल्या हातात येत नाही, तर सरकार चळवळ अगोदर मोडायला लागली। जी येत नाही त्याच्यामध्ये चांगलं नाव दिलं जातं, गोंडस नॅशनल बाजार समिती करायची आणि त्या बाजार समितीच्या नावाखाली निवडणूक न घेता नॉमिनेट करायचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची सोय करायची असा प्रकारचा आहे। आणि त्यातून शेतकरी, व्यापारी, कामगार सगळे उद्ध्वस्त होणार आहे। म्हणून आमचा त्या बिलाला विरोध होता, त्याच्यावर चर्चा करावी। पण घाईघाईमध्ये कोर्टामध्ये केस असताना सुद्धा घाईघाईमध्ये बिल आणण्याचा हेतू काय? मी आता सभागृहात आहे तो त्यावेळेला आवाज उठवणार आहे। एकंदरीत ही स्थिती आपण बघतात, रेटून देण्याचं काम करते। एकतर कमी कालावधीचं हे अधिवेशन सुरू आहे। 100% 5 दिवसाच्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने कामकाज उरकून घेण्याचा प्रयत्न होतो, उत्तर तर काय मिळतच नाही। पण त्यामध्ये मला वाटतं विधान परिषदेमध्ये आम्ही निदान चुकीची काम करणार 4-5 अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याचा एवढं यश तर मिळवलेलं आहे। पण अशा प्रकारे सरकारचं गांभीर्याने दिसत नाही। वेगळ्या विदर्भाचा मुद्दा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका ज्यावेळेला ज्यांनी मांडला आहे, ज्यांनी निवडणुकीच्या अगोदर वेगळ्या विदर्भाचा आवाज उठवला आणि मतं घेतली, त्यांनी फक्त हा प्रस्ताव आणून द्या, मग त्याच्यावर आम्ही मत व्यक्त करू। एक अगदी शेवटचा प्रश्न आहे की आत्ताच राज ठाकरेंनी एक पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना, सोशल मीडियावरचं पत्र आहे ते। त्यांचं म्हणणं आहे की मुलं पळवली जातात, मुंबईमधून दिवसाला 4 ते 5 पळवली जातात। हे अत्यंत धक्कादायक वास्तव आहे। 100% मुलं मुली पळवण्याचा प्रकार एवढा वाढलेला आहे आणि त्यामध्ये काही CCTV फुटेज सुद्धा मिळाले, काही आरोपी मिळालेले आहेत। हे गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारची जर मुलं पळवण्याचा प्रयत्न होता तर सरकारच्या गृह खात्याने त्याच्यावर काय उपाययोजना करायचा त्याचं स्पष्टीकरण आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तेव्हा आम्ही विचारू। अगदी शेवटचं आहे, मुख्यमंत्र्यांकडं मुख्यमंत्रीपद हे ऑलरेडी आहे, गृहमंत्रीपद वेगळ्या व्यक्तीला दिलं जावं होतं का? तुम्हाला असं वाटतं का पद एकत्र ठेवणं की मुख्यमंत्र्यांच्याकडे एक पद होतं, कोणतं ठेवावं हे त्यांचा प्रश्न असतो। मला वाटतं की आतापर्यंतच्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री स्वतःकडे गृह खातं घेतो, काही मुख्यमंत्री 3-3, 4-4 पदं देत होती। माझ्या माहितीप्रमाणे तो त्यांचा निर्णय, त्यांनी कोणतं पद घ्यावं की घेऊ नये हा त्यांनी निर्णय घ्यावा। शशिकांत शिंदे यांनी सांगितलेलं आहे की धक्कादायक वास्तव आहे की मुलं पळवली जातात, त्यामुळे गृह खात्यानं आणि मुख्यमंत्र्यांनी याच्यावर ठोस उपाययोजना करणं हे अनिवार्य आहे। तर दुसऱ्या बाजूला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावाखाली गोंडस नाव देऊन एक बाजार समिती निर्माण करण्याचा आणि खाजगीकरण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे हा कुटील डाव आम्ही आणून पाडू। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश मोरेसह प्रमोद पाटील, LS मराठी, नागपूर।